विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आपण कला शाखेच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहात आणि यावर्षी तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि तुम्हाला मराठी स्पेशलला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एका नवीन विषयाची भर पडलेली आहे आणि तो म्हणजे कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्य भाग 1 आणि दुसऱ्या सत्रामध्ये असेल भाग 2. तर आता या सत्रामध्ये जो तुमचा पेपर आहे भाग 1 यामध्ये नक्की कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्य यावर जास्त भर दिलेला आहे. परंतु फक्त भाषिक कौशल्य असूनच महत्त्वाचं नाही. तुमचं कार्यक्रमाचं जे काही संयोजन असतं त्या सगळ्या गोष्टींचा किंवा त्या सगळ्या कौशल्यांचा इथे विचार केलेला आहे. मी जास्त अवांतर तुमच्याशी बोलणार नाही. मी अगोदर तुमच्यासमोर हा सिलेबस ठेवतोय आणि मला वाटतं तुम्हाला हे दिसत असेल. बघा, हा जो पेपर आहे हा 2 श्रेयांकाचा पेपर आहे. 2 क्रेडिट्स आहेत याला. घटक 2 आहेत. पहिल्या घटकामध्ये काय आहे तर कार्यक्रमांचं स्वरूप आणि प्रकार काय असतो तो समजून घेणं. मग त्यात भाषणं, चर्चासत्र, परिषदा, गटचर्चा, बैठक, मेळावे हे सगळं काय आहे. परत कार्यक्रम संयोजनातील विविध घटक काय असतात, आयोजक कोण असतो, प्रायोजक कोण असतात, जाहिरात काय असते, निवेदक काय, त्यांची कार्य काय आणि पुढे कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्य, पूर्वतयारी काय करायची असते, कार्यक्रम संयोजनातील भाषेचं महत्त्व काय असतं, कार्यक्रमाची योजना, आखणी आणि रूपरेषा कशी, कार्यक्रम पूर्व नियोजन कसं, कार्यक्रमातील विविध घटक, भाषेचा वापर, निवेदन, प्रास्ताविक, परिचय, स्वागत, मनोगत, आभार, सूत्रसंचालन, कार्यक्रम पश्चात कामे. मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही कधीतरी गणपतीची पट्टी गोळा केली असेल, तुम्ही कधीतरी तुमच्या गल्लीतल्या क्रिकेटचे कॅप्टन असाल, तुम्ही कधीतरी पार्टीच्या नावावर काहीतरी नियोजन केलं असेल, तुम्ही एखाद्या मित्राचा मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अगदी स्वतःपासून भूमिका घेतली असेल किंवा खूपदा कार्यक्रम मधूनच नाही परंतु तुम्ही कुठेतरी भूमिका घेऊन काहीतरी केलेलं आहे. मला वाटतं हे सगळे कार्यक्रमाचाच एक भाग आहे. फक्त हेच कार्यक्रम ज्यावेळी टेक्निकली आपल्याला कुठेतरी एखाद्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये किंवा एखाद्या मोठ्या सभागृहामध्ये करावयाचा असतो, त्यावेळी त्यामध्ये एक क्रमबद्धता असायला पाहिजे. परंतु फार काही बदल होत नाही. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये एखादा कार्यक्रम झाला आणि एखाद्या मोठ्या विधान भवनामध्ये झाला तरी दीपप्रज्वलनाने सुरुवात होईल ना आणि शेवटी आभारच व्यक्त करतात ना. इतकं ते सगळं सोपं आहे आणि म्हणून फार त्यावरती विचार करू नका. फक्त कल्पना एवढी डोक्यात ठेवा किंवा एक विचार डोक्यात ठेवा की या सत्रामध्ये आम्हाला कार्यक्रमांचं आयोजन कसं करायचं, प्रास्ताविक कसं करायचं, निवेदन कसं करायचं, सूत्रसंचालन कसं करायचं, या सगळ्या बाबी शिकायच्या आहेत. फार काहीतरी टेक्निकल असं म्हणजे काहीतरी गणितीय आकडेमोड आहे जे तुम्हाला शिकायची आहे अजिबात नाहीये, असं काही नाहीये. आणि म्हणून यावरती आपण काही प्रश्न तयार केलेले आहेत. मी ते प्रश्न फक्त वाचणार आहे. मला वाटतं तुम्ही ते असं कानामध्ये हेडफोन वगैरे टाकून जरी ऐकलं 1-2 वेळा तरी तुम्हाला या सत्रामध्ये जे काही शिकवायचं आहे ते सर्व काही समजलेलं असेल याबद्दल मला माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे, मला खात्री आहे. आणि म्हणून मी तुमचा जास्त वेळ न घेता अगदी पहिल्या प्रश्नाकडे जातोय. मी माझा कॅमेरा ऑफ करतोय. पूर्ण फोकस तुमचा त्या प्रश्नांवरती आणि त्याच्या उत्तरावरती असावा असा माझा उद्देश आहे. पहिला प्रश्न आहे, कार्यक्रम संयोजन म्हणजे काय? एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करून तो वास्तवात उतरवणे व विशिष्ट ध्येय साध्य करणे म्हणजे कार्यक्रमाचं संयोजन करणे होय. कार्यक्रमाचे संयोजक कोणास म्हणतात? कार्यक्रमाच्या आता हा कार्यक्रम कोणताही असू शकतो. सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कोणताही असू देत. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीस कार्यक्रमाचे संयोजक असे म्हणतात. प्रश्न तिसरा, कार्यक्रम संयोजनाचे फायदे सांगा.
निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती वाढीस लागते. सामान्य ज्ञानात भर पडून सामाजिक जाणीवा विकसित होतात. संभाषण कला, आत्मविश्वास, धीटपणा, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, सहनशक्ती, समाजशीलता, व्यवहार चातुर्य याचा विकास होतो व एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा, शीघ्रकोपीपणा कमी होतो. कार्यक्रमांचे विविध प्रकार व त्यांचे उपप्रकार सांगा. फार मजेशीर गोष्ट आहे. आपण जे काही कार्यक्रम पाहत असतो ना किंवा ऐकत असतो किंवा आपण एखाद्या कार्यक्रमाचं संयोजन करतो, तर या सगळ्या कार्यक्रमांचा कोणता तरी एक फॉर्मॅट आहे, फॉर्म आहे आणि म्हणून त्यांचे काही प्रकार पडतात. उदाहरणार्थ काय, काही कार्यक्रम वैयक्तिक असतात, काही सामाजिक, धार्मिक, दिनविशेष, सरकारी व निमसरकारी संस्थांची आयोजनं हे सुद्धा एक कार्यक्रम असतात. काही प्रदर्शनांचे कार्यक्रम असतात, काही स्पर्धांचे आयोजनाचे कार्यक्रम असतात, काही मनोरंजनात्मक व प्रसार माध्यमांच्या जे काही वाहिन्या आहेत अलीकडे त्यांनी काही कार्यक्रम ठेवलेले असतात. शैक्षणिक आयोजन चे काही कार्यक्रम असतात. आता वर हे जे आपण जे काही सगळे प्रकार पाहिलेले आहेत त्यामध्ये वैयक्तिक कार्यक्रमाचे उपप्रकार सांगा. जर असा प्रश्न आला किंवा असं कोणी विचारलं तर आपण सांगूया की हे कार्यक्रम व्यक्तिभिमुख असतात. ते एका व्यक्तीसाठी किंवा खास व्यक्तींसाठी आयोजिलेले असतात. वाढदिवसाचा कार्यक्रम असेल, बारशाचा कार्यक्रम, उच्च शैक्षणिक प्रवेश एखाद्या व्यक्तीने घेतला असेल तर ती आपल्या भारतामध्ये आजही नवलाईची गोष्ट असते. प्रदेश गमन, पदोन्नतीचा कार्यक्रम असेल, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असेल, गुणवंतांचा सत्कार असतो, लग्नाचे वाढदिवस असतात, विविध स्पर्धेतील यश असतं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन हे अत्यंत मर्यादित असतं. इथे उपस्थितांची संख्या कमी असते आणि म्हणून हे वैयक्तिक कार्यक्रम असतात. दुसरा, सामाजिक कार्यक्रमांचे उपप्रकार सांगा. पारिवारिक व आप्तेष्टांच्या बाहेर पडून इतरांना आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमात आपली मित्रमंडळी, व्यावहारिक संबंध असलेले व्यक्ती, गुरुजन, शेजारील मंडळी, समाजातील लोक समाविष्ट होतात. सामाजिक कार्यक्रमांमध्ये फक्त ओळखीचीच व्यक्ती उपस्थित असेल असे काही नाही. सामाजिक कार्यक्रमात पुढील कार्यक्रमांचा अंतर्भाव होतो. लग्न समारंभ, वधूवर मेळावा, शिक्षक पालक मेळावा, पारायण सोहळा, मंदिर जीर्णोद्धार सोहळा, एखाद्या समुदायासमोरचे भाषण, दुःख व त्याचा ठराव, दुःखवटा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतरची अवस्था, दुःखवटा किंवा त्याचा ठराव लिहिणे वाचून दाखविण्याचा कार्यक्रम असेल, प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम असेल, कार्यक्रमाच्या शुभेच्छा संदेशाचं वाचनाचा कार्यक्रम, कथा कीर्तन प्रवचन हे सुद्धा त्यामध्ये येतात. विशिष्ट सामाजिक संमेलनाचा कार्यक्रम असेल, महासंमेलन, सामूहिक जप सोहळा, यज्ञ, होम इत्यादी, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचा अंतर्भाव सामाजिक कार्यक्रमांमध्ये होतो. धार्मिक कार्यक्रमांचे किंवा धार्मिक कार्यक्रमाचे उपप्रकार सांगा. धार्मिक आयोजन कार्यक्रम ही सणांची व त्या त्या धर्मातील रूढी परंपरांशी निगडीत असतात. बहुतांश वेळी असे कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. यामध्ये उपस्थितांची संख्या लाखो करोडोंच्या वर असते. त्याचे उपप्रकार खालीलप्रमाणे. कुंभमेळा प्रसिद्धच आहे. धम्मपरिवर्तन सोहळा जो झाला 1956 साली तो असे काहीतरी सोहळे असतात. हज यात्रेचं आयोजन केलं जातं. नाताळ, दिवाळी, मकर संक्रांती, दसरा, रामनवमी, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, रमजान ईद, बकरी ईद इत्यादी सगळे हे जे काही या निमित्तानं जे काही कार्यक्रम घेतले जातात ते सगळे धार्मिक कार्यक्रम असतात. थोडक्यात असं की धार्मिक प्रार्थना स्थळांच्या मधून किंवा तीर्थक्षेत्रांच्या मधून जे कार्यक्रम केले जातात किंवा ज्यांचं आयोजन केलं जातं आपण त्यांना धार्मिक कार्यक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव करू शकतो. दिनविशेष कार्यक्रमांचे उपप्रकार सांगा. तारखेनुसार, तिथीनुसार विशेष घटना, महापुरुषांचे जन्मदिन, पुण्यतिथी, वीरांचे पराक्रम, त्यांचे जन्मदिन, त्यांच्या पुण्यतिथी, सरकारी दरबारी नोंद असलेले दिनविशेष इत्यादी कार्यक्रम या प्रकारात मोडतात. उदाहरणार्थ नववर्ष दिन, व्हॅलेंटाईन डे, वसंतोत्सव, मदर्स डे, महिला दिन, जागतिक पर्यावरण दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, सद्भावना दिन, बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन, लोकशाही संवर्धन दिन, विविध राज्यांची स्थापना दिन, मुक्तीसंग्रामाचा दिवस असेल, शहीद दिवस, विजय दिवस, अशा हे जे काही दिवस साजरे केले जातात किंवा हे या कार्यक्रमांचं जे आयोजन केलं जातं त्यामध्ये सरकारी यंत्रणांचा वाटा हा प्रथम असतो किंवा त्यांना ते बंधनकारकच असतं.
सरकारी व निमसरकारी संस्थांची आयोजने या प्रकारात कोणते कार्यक्रम असतात? सरकारकडून अनेक कार्यक्रम समाजात सामान्य जनतेसाठी राबविले जातात. त्याचे प्रकार खालील आहेत. पीक व उत्पादनांची माहिती असेल, शेतकऱ्यांसाठीचे कर्ज मेळाव्याचं आयोजन असेल, बियाणे वाटपाचा कार्यक्रम असेल, विविध प्रशिक्षणाचे वर्ग असतील, मतदानाचा ओळखपत्राचा मोठा हा देशभर राबविला जाणारा हा कार्यक्रम असतो. उद्योजकता प्रशिक्षण बेरोजगारांसाठी असतं. महिला बाल कल्याण विभागांची विविध कामे, स्थानिक स्वराज्य संस्थांची विविध मोहिमा वजा कामे असतात त्यांची तर. महिला बाल कल्याण आणि स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, आता नवीन काहीतरी त्यांनी एक काम दिलेलं आहे, हे मजेशीर असं सगळं त्यांचं ते. प्रदर्शन या कार्यक्रमाचे उपप्रकार सांगा. कलागुणांचे प्रदर्शन करणारी काही विशिष्ट आयोजने असतात. यामध्ये हस्तकला प्रदर्शन, शिल्पकला प्रदर्शन, रांगोळी सादरीकरण, नाणे प्रदर्शन, तिकीट व परकीय चलनांचे प्रदर्शन, फळांचे प्रदर्शन, कापडांचे प्रदर्शन आदी प्रदर्शनांचं एक्झिबिशन आपण म्हणतो त्याला, फार अगदी गोंडस नाव देतो आपण त्याला, यांचा सहभाग होतो किंवा या कार्यक्रमांचा सहभाग या प्रदर्शनाच्या नावाखाली किंवा त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव होतो, आपण असं म्हणूया अगदी साधारणशा भाषेत. स्पर्धांचं आयोजन केलं जातं. मग त्याच्यामध्ये उपप्रकार किती आहेत? शालेय स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा घेतल्या जातात. याचा कालावधी प्रदीर्घ असतो. याचं आयोजन मोठ्या प्रमाणात जगभर होतं. IPL वगैरे, रणजी, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राबवल्या जाणाऱ्या काही स्पर्धा असतात. जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, तुम्हालाही ते माहिती आहे. तर या सगळ्यांचं एक आयोजन असतं ना, तर हा एक कार्यक्रम असतो, त्याचं संयोजन असतं, आयोजन असतं, त्याचा कोणीतरी स्पॉन्सर असतो, त्याचा कोणीतरी जाहिरातदार असतो, आणि हे सगळं या पेपरमध्ये आपण शिकतोय किंवा शिकत आहोत. मनोरंजनात्मक व प्रसार माध्यमांची आयोजने या प्रकारात कोणते कार्यक्रम मोडतात? उत्तर आहे जादूचे प्रयोग, कवी संमेलन, नाटक, कौन बनेगा करोडपती, एकपात्री प्रयोग, हास्य जत्रा, हास्य संमेलन, चला हवा येऊ द्या, हास्य कवी, त्यानंतर इत्यादी संमेलनांचा समावेश यामध्ये होतो. शैक्षणिक आयोजने या कार्यक्रमांतर्गत कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन होते किंवा त्याचे उपप्रकार सांगा. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ वेळोवेळी विविध उपक्रमांचं आयोजन करत असतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा परिचय मेळावा, शिक्षक पालकांचा परिचय मेळावा, वार्षिक स्नेह संमेलन असतं, कला, विज्ञान इत्यादी ग्रंथांचं प्रदर्शन असतं. आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा इत्यादी आयोजने असतात. विद्यापीठ दिन, महाविद्यालय स्थापना दिन इत्यादी दिनांसोबत महत्त्वाचे राष्ट्रीय दिनही साजरे केले जातात. संयोजकांच्या अंगी कोणते गुण असावे लागतात? आता ह्या कार्यक्रमांचं संयोजन करणारा जो मुख्य व्यक्ती असतो त्याच्या अंगामध्ये कोणकोणते गुण असायला पाहिजेत? प्रभावी नेतृत्व हवं, प्रबळ निर्णय क्षमता हवी, जनसंपर्काची आवड हवी, सहनशीलता, निरीक्षण शक्ती, सहनशीलता पुन्हा आलेला आहे, विनयशीलता, तो नम्र असावा, भांडकुदळ नसावा तो. सूत्रसंचालन म्हणजे काय? कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष सादरीकरण किंवा प्रवास हा सूत्रसंचालकाच्या मनोभूमीतूनच पुढे पुढे जात असतो. शेवटी कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये सूत्रसंचालकाचा वाटा मोठा असतो. अर्थात सूत्रसंचालक म्हणजे कार्यक्रमाचे सादरीकरण कसे असावे, कार्यक्रमाचे यशस्वी संचालन करणाऱ्या व्यक्तीस सूत्रसंचालन असे म्हणतात. सूत्रसंचालकाच्या अंगी कोणते गुण असावेत? तो आत्मविश्वासाने भरलेला असावा, त्याच्याकडे साहस असावं, निर्भयता असावी, धीटपणा असावा, मन जिंकण्याची कला असावी, व्याकरणदृष्ट्या त्याची भाषा प्रभावी असावी, अनुभव त्याच्याकडे असावा, तो प्रबळ इच्छाशक्तीचा सुरमा असावा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, मायक्रो ऑब्झर्वेशन असावं, आवाजातील आरोह अवरोह सुरावलीचं ज्ञान त्याला आवश्यक आहे. तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी जे काही उलाढाल होते आहे किंवा जे काही चढ उतार असतात किंवा त्याबद्दलचं जे काही मूलभूत ज्ञान आहे त्याला माहिती असायला पाहिजे. वेगवेगळे विचार प्रवाह आपल्या देशामध्ये काम करतात त्याबद्दलचंही त्याला ज्ञान असलं पाहिजे. सामाजिक शास्त्रांचं ज्ञान असलं पाहिजे. धर्म, देश, जगाबद्दलची जास्त काही नाही पण थोडक्यात माहिती त्याला असली पाहिजे. यशस्वी सूत्र संचालनाची वैशिष्ट्ये सांगा. विचारप्रधान व भावना प्रधान वक्तृत्व किंवा बोलणे, हजरजबाबीपणाने दिलेली उत्तरे किंवा कार्यक्रमावेळी घेतलेला निर्णय, विषयाचे योग्य प्रतिपादन,
सुरुवात, मध्य आणि अंत यांचा योग्य समतोल, संचालनात उदाहरणांची, विनोदांची, कथांची, काव्यपंक्तींनी उत्तम पेरणी झालेली असते. हे सर्व यशस्वी सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे हे सगळं जर झालं, सगळं जर दिसून आलं, तर आम्ही म्हणूया की नाही, हा सूत्रसंचालन हे चांगलं झालं होतं. मुद्दे सुसूत्रपणे मांडले गेलेले असतील, समारोप परिणामकारक झालेला असेल, तर सर्व कार्यक्रम यशस्वी झाला आणि ते सूत्रसंचालन किंवा त्या कार्यक्रमाचं संचालन यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो. सूत्रसंचालकास येणाऱ्या अडचणी कोणत्या असतात? बऱ्याचदा सूत्रसंचालक हा मंचावर किंवा व्यासपीठावर गेल्यावर घाबरून जातो. समोरील प्रेक्षक किंवा श्रोते पाहिल्यानंतर त्याच्या जे काही लक्षात असते ते विसरून जाते. त्याच्या मनावर तणाव येतो. त्याच्यावर ताण येतो. कार्यक्रमाची क्रमबद्धता काय असते हे त्याच्या लक्षात येत नाही. स्वागताच्या वेळी एक क्रमबद्धता असते, ती त्याच्या लक्षात येत नाही. तो क्रम चुकतो. नको त्या अनावश्यक शब्दांचा भडीमार तो करतो. फाजील आत्मविश्वास किंवा लाळघोटेपणाही त्याच्याकडून होऊ शकतो. थोडक्यात आपण काय बोलतो आहोत हेच त्याला कळत नाही. मंचावरील व्यक्तीचा परिचय नसल्यामुळे गोंधळ होतो. अशा अनंत अडचणींना सूत्रसंचालकास सामोरे जावे लागते. प्रत्येक कार्यक्रम हा नवीन असतो. त्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. त्यामुळे सूत्रसंचालकास खूपच हजरजबाबीपणाने वागावे लागते. सूत्रसंचालकास सूत्रसंचालनावेळी अडचणी येऊ नयेत म्हणून त्याने काय करावे? उत्तर आहे, कार्यक्रमाची संपूर्ण माहिती करून घ्यावी. उपस्थित पाहुण्यांची नावे, त्यांची पद, त्याची माहिती करून घ्यावी. कार्यक्रमाचा प्रकार अगोदर लक्षात घ्यावा. त्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य किंवा त्याचा परिणाम श्रोत्यांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनावर काय झाला पाहिजे या विषयाची खूणगाठ त्याने आपल्या मनाशी बांधली पाहिजे. विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून त्या कार्यक्रमांमध्ये आलेल्या अडचणी किंवा त्या कार्यक्रमांचे झालेले यशापयशामध्ये जे काही त्याचं परिवर्तन झालं किंवा त्याचा जो शेवट आहे त्याचं त्यानं निरीक्षण नोंदवलं पाहिजे. अशा खूप साऱ्या किंवा अशा बऱ्याच कार्यक्रमांना उपस्थिती लावून त्याने त्याच्या अनुभवांमध्ये भाषिक सामर्थ्याची भर किंवा भाषिक कौशल्यामध्ये वाढ केली पाहिजे. नवीन कविता, चारोळ्या, छोटे छोटे दृष्टांत, अभंग, गवळणी, लावण्या, शेरोशायरी आदी त्याला मुखोद्गत असायलाच हवं, किंबहुना त्याने ध्यास घेतला पाहिजे. या सर्व बाबी त्याला पाठ असावयास हव्यात. गझल या प्रकाराकडेही त्याचे दुर्लक्ष होता कामा नये. चित्रपटाची गाणी, लोकसाहित्यातील ऐवज, मी ज्यावेळी लोकसाहित्यातील ऐवज म्हणतोय तर त्यावेळी ते इतकं भरमसाठ आहे, इतकं मोठं भांडार आहे ते, पण त्यातल्या किमान काही म्हणी, काही वाक्प्रचार त्याला ते यायला हवं. हे सर्व त्याला पाठ असायला हवं. लोकांना काय आवडते, लोकांची दाद कशास मिळते, लोक कोणत्या गोष्टीचा तिरस्कार करतात याचेही भान त्याला असायला हवे. थोडक्यात तो समाजशील असावयास हवा. त्याला काय आवडत नाही यापेक्षा समाजाला किंवा त्यांना काय आवडते हे अत्यंत महत्वाचे आहे. या सर्व बाबी त्याने लक्षात घेऊन आणि कार्यक्रमाची क्रमबद्धता कायम लक्षात घेऊन सूत्रसंचालनाचा श्रीगणेशा करावा. सूत्रसंचालनावेळी पाळावयाचा शिष्टाचार सांगा. सूत्रसंचालनातील शिष्टाचार पाळत असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष, पाहुणे, व्यासपीठावरील सर्व व्यक्ती, श्रोते यांच्यासाठी योग्य संबोधन वापरावे. त्यावेळी त्यांच्या कर्तृत्वाचाही उल्लेख करावा. व्यासपीठावरील सर्व व्यक्तींचा आवर्जून उल्लेख करावा. व्यासपीठावरील सर्वांची नावे नीट समजावून घ्यावीत व नीट उच्चारावीत. समोरील प्रेक्षकांत किंवा श्रोत्यांमध्ये काही महत्वाच्या व्यक्ती असतील तर त्याचा उल्लेख करावा. प्रेक्षकांसाठी सभ्य संबोधन वापरावे. उदाहरणार्थ, सभ्य स्त्री पुरुष हो, उपस्थित बंधू भगिनींनो, सज्जन हो, मित्र हो, दोस्त हो, रसिक श्रोते हो इत्यादी. एखाद्या व्यक्तीस किंवा एखाद्या अधिकारी व्यक्तीस तो महान आहे म्हणून त्याला व्यासपीठावर येण्याचा आग्रह करू नये. त्यामुळे कार्यक्रमाच्या क्रमबद्धतेस धोका येतो, व्यत्यय येण्याचा संभव अधिक असतो. कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या व्यक्तीस अचानक काही सूचना करू नयेत, त्यामुळे गोंधळ उडू शकतो. संचालन करताना कोणत्या बाबी टाळाव्यात? विचार न करता जसे मनात येईल तसे बोलू नये. आपण म्हणतो ना, लावली जीभ उचललेली टाळ्याला, तर असं काही टाळं आणि जीभ दोन्ही आपलं असलं तरी काहीही करू नये. आपल्या बोलण्यामुळे कुणाचाही उपमर्द, उपहास
किंवा अपमान होईल, त्याला खजील वाटेल असं वागू नये. असे शब्द चा उच्चार टाळावा. वादग्रस्त मुद्द्यावर बोलू नये. आत्मप्रशंसा किंवा आत्मस्तुती तर मुळीच करू नये. विनम्रता असावी, नम्रता असावी, परंतु फाजील लाळघोटेपणा नसावा. उगाच आश्वासनांची खैरात मांडू नये. आत्मविश्वास जरूर असावा, घमंड नको. सूत्रसंचालनात जिवंतपणा असावा. सूतकी चेहरा घेऊन सूत्रसंचालन करू नये. आपले बोलणे लोकांमध्ये चैतन्य निर्माण करणारे असावे. लोकांमध्ये मरघळ येता कामा नाही. कोणताही मुद्दा बेपर्वाईने, बेफिकिरीने, आडमुठेपणाने मांडू नये. संचालनात स्त्रियांबद्दल अपशब्द येतील असे बोलू नये. उदाहरणार्थ, आदरार्थी संबोधने व्यक्त व्हावीत किंवा ती वापरावीत. आपले संचलन हे वास्तवावर आधारलेले असावे. ते काल्पनिक, अमानवी असे असू नये. एखाद्या बेसावध क्षणी आपण भलतेच काहीतरी बोलून गेलो किंवा काही वाक्य आपल्या मुखातून बाहेर पडली आणि ते लक्षात आल्याबरोबर आपण सर्वांची माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी आणि आपलं संचलन पुढे चालू ठेवावं. आपल्या संचालनामध्ये पालाळिकता, तोचतोचपणा, पुनरावृत्ती येता कामा नाही. कार्यक्रम संपन्न झाल्यावर काय करावं? कार्यक्रमाचा गोषवारा किंवा त्याचा अहवाल तयार करण्यासाठी कार्यक्रम संयोजकांना मदत करावी. कार्यक्रम पत्रिका, उरलेले सर्व पेपर्स किंवा जे काही साहित्य आपण सूत्रसंचालनाच्या निमित्तानं घेतलेले असते ते सर्व संयोजकांकडे परत करावे. त्यामुळे आपली विश्वासार्हता वाढीस लागते. आपल्या संचालनातून काही धडा घेता येतो का, किंवा आपण ज्या काही चुका केल्या त्यापासून आपल्याला काही शिकता येते का, याविषयीचं स्वमूल्यमापन आपणच करायचं, अर्थात ते स्व आहेत, करावे. सर्वांचे आभार मानावेत. उदाहरणार्थ, पाहुण्यांना फोन करावेत, त्यांना पत्र लिहावीत, त्यांना आभाराची, कृतज्ञतेची भावना आपल्या पत्रांमधून, मेसेजेसमधून पाठवावी किंवा व्यक्त करावी. काही लोकांना प्रत्यक्ष भेटता येते का याचा अंदाज घ्यावा, त्यांना भेटावे, त्यांचे फोन नंबर्स आपल्याकडे जमा ठेवावेत, खर्चाचा हिशोब करावा, बैठक घ्यावी, आढावा घ्यावा. बऱ्याचदा आपण संयोजक असतो त्यावेळी हे सर्व आपल्याला करावंच लागतं. सूत्रसंचालन आपण ज्यावेळी करतो त्यावेळी हे सर्व करणं काही बंधनकारक नाही, परंतु बऱ्याचदा आपणच सूत्रसंचालक असतो, आपणच संयोजन करतो, आपणच सगळं करतो. त्यावेळी मग मात्र आपण कुणाला तरी हा हिशेब देणं लागतो किंवा आपल्याला कोणीतरी हा हिशोब वगैरे विचारणार असतं. अशा वेळी आपण ही काळजी घ्यायची आहे. हे काही सूत्रसंचालकास बंधनकारक नाही, परंतु हेही महत्वाचं आहे. कार्यक्रमाची क्रमबद्धता किंवा मांडणी थोडक्यात सांगा. शब्दसुमनाने सर्वांचं प्रथम स्वागत करतो आपण. त्यानंतर पाहुण्यांना व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं यासाठी विनंती करतो. मग दीप प्रज्वलन होतं, मग स्वागत गीत होतं, मग प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय, स्वागत होतं, उद्घाटनाचं भाषण होतं, नंतर पाहुण्यांचं, विद्यार्थ्यांची जे काही असेल त्यांची मनोगत होतात, अध्यक्षीय समारोप होतो, आभार प्रदर्शन होतं, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता किंवा समारोप होतो. वरील प्रमाणबद्धता आपण साधारणपणे कार्यक्रमाच्या वेळी पाळत असतो. त्यामध्ये पुढे मागे थोडासा बदल होऊ शकतो, परंतु आभार पहिल्यांदा आणि दीप प्रज्वलन शेवटी असं कधीही होत नाही. त्यामुळे जरी काही झालं तरी थोडंफार मागे पुढे 19-20 म्हणतो ना आपण, त्या प्रकारचं. प्रश्न 24वा आहे, भाषण म्हणजे काय? आपल्या मनातील विचार, कल्पना, भावना भाषेच्या माध्यमातून समोर असणाऱ्या मोठ्या जनसमुदायासमोर व्यक्त करण्याच्या क्रियेस भाषण असे म्हणतात. चर्चासत्र म्हणजे काय? एखाद्या जटिल समस्येवर उत्तर शोधण्यासाठी काही मंडळी एकत्रित येऊन त्यावर आपले मत अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडतात. या बैठकीस किंवा या आयोजनास चर्चासत्र असे म्हणतात. गटचर्चा म्हणजे काय? गटचर्चा म्हणजे काय? समविचारी किंवा विषमविचारी व्यक्तींचे काही गट तयार करून एखाद्या विषयावर त्यांना चर्चा करण्यास भाग पाडणे किंवा त्यांचे जे काही विचार असतात त्याचा आलेख नोंदविणे याला गटचर्चा असे म्हणतात. मेळावा म्हणजे काय? बऱ्याचदा राजकीय मंडळी अशा मेळाव्यांचे आयोजन करत असतात. अशा वेळी समाजातील सर्व मंडळी एकत्र येऊन एका विशिष्ट उद्दिष्टाने मार्गक्रमण करत असतात. जाहिरात म्हणजे काय? बाजारपेठेत आपली वस्तू विकली जावी म्हणून आपल्या वस्तूची गुणवैशिष्ट्ये अत्यंत साध्या, सोप्या परंतु लोभसवाण्या भाषेत सांगणे याला जाहिरात असे म्हणतात. जाहिरातीला 65वी कला असेही म्हणतात आणि जाहिरातीचे अनंत किंवा विविध प्रकार पडतात. आयोजक म्हणजे काय? कार्यक्रम कोणताही असो तो व्हावा, तो प्रत्यक्षात साकार व्हावा ही त्यांची अपेक्षा असते.
ही ज्यांची इच्छा असते अशी समविचारी मंडळी पुढे येऊन कार्यक्रमाचे नियोजन करतात, त्यांनाच आपण आयोजक किंवा संयोजक असे म्हणतो. निवेदक किंवा सूत्रसंचालक म्हणजे काय? कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये सूत्रसंचालकाचा वाटा अत्यंत मोठा असतो. कार्यक्रमपूर्व जी काही तयारी झालेली असते त्यामध्ये संयोजक, आयोजक सर्व मंडळी असतात, परंतु प्रत्यक्ष कार्यक्रमाची सुरुवात ज्यावेळी होते त्यावेळी त्याचा प्रारंभ आणि त्याचा शेवट कशा पद्धतीने करावयाचा आहे याचे एक चित्र सूत्रसंचालकाच्या मनावर कोरलेले असते किंवा त्याने ते पाहिलेले असते आणि कार्यक्रम त्याच पद्धतीने पुढे पुढे जात असतो. कार्यक्रमाची एक पद्धत असते, ही क्रमबद्धता तो पाळत असतो आणि ही क्रमबद्धता पाळतानाच तो काहीतरी नाविन्यपूर्ण करून जातो आणि त्यामुळे कार्यक्रम अधिक रंजक होतो. ही सर्व क्रिया करणाऱ्या व्यक्तीस निवेदक किंवा सूत्रसंचालक असे म्हणतात. कार्यक्रमाला पुढे घेऊन जाणारा तो सूत्रसंचालक असेही आपण थोडक्यात म्हणू शकतो. प्रास्ताविक म्हणजे काय? प्रास्ताविक म्हणजे काय? कार्यक्रम हा कोणत्या तरी उद्दिष्टाने भूमिकेतून आकारास येत असतो. कार्यक्रम आयोजनाच्या पाठीमागे त्या संयोजकांची काहीतरी एक भूमिका असते, ही भूमिका ते स्पष्ट करत असतात. उद्घाटनपर भाषणापूर्वी ते आपली ही भूमिका स्पष्ट करतात. यासच प्रास्ताविक करणे असे म्हणतात. हे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक किंवा कार्यक्रमात आयोजनातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती करत असतात. परिचय करून देणे म्हणजे काय? कार्यक्रमाचे विविध प्रकार आपण पाहिले आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये एक बाब समान असते, ती म्हणजे त्या कार्यक्रमांमध्ये कोणीतरी दूरचे पाहुणे आलेले असतात. श्रोत्यांना, प्रेक्षकांना त्यांच्याबद्दल फारशी काही माहिती नसते. अशा वेळी आपल्यातीलच एक जण त्यांचा परिचय अत्यंत उगवत्या शैलीमध्ये करून देत असतो आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा थोडक्यात घेत असतो. ही माहिती देण्याच्या प्रक्रियेस परिचय करून देणे असे म्हणतात. मनोगत व्यक्त करणे म्हणजे काय? कोणत्याही कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषण झाल्यानंतर कार्यक्रमाच्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळलेले असतो किंवा मुख्य सत्राकडे आपण वळलेले असतो. कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी असतात, विद्यार्थी असतात, शिक्षक असतात, नागरिक असतात, पदाधिकारी असतात, एकूणच काय तर भरपूर सारी मंडळी असतात. या सर्वांना काहीतरी सांगावयाचे असते. त्यांचे मनोगत किंवा त्यांचे म्हणणे कार्यक्रमांमध्ये शोभा वाढविणारे असते. त्यामुळे ते जे काही बोलणार असतात त्यास कार्यक्रम संयोजनाच्या भाषेत मनोगत व्यक्त करणे असे आपण म्हणतो. आभार प्रदर्शन म्हणजे काय? कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रम यशस्वी होतो किंवा अयशस्वी होतो, परंतु बऱ्याचदा कार्यक्रम यशस्वीच होतो आणि या यशस्वीतेमध्ये प्रत्यक्षरित्या शेवटच्या व्यक्तीपासून ते त्या कार्यक्रमाचे संयोजक यांच्यापर्यंत अनेकांचे हातभार लागलेले असतात आणि त्यांच्या सदिच्छा, त्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या पाठीशी किंवा या कार्यक्रमाचं संयोजन जे करतायत त्यांच्या पाठीशी असतात. या सर्वांच्या प्रती आपल्या मनात कृतज्ञतेचा भाव येणं साहजिक आहे आणि तो व्यक्त केल्याशिवाय आपण स्वस्थ राहू शकत नाही. म्हणून आपल्यातीलच एक व्यक्ती समोर येतात व या सर्व मंडळींचे आभार शब्द सुमनाने व्यक्त करत असतात आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर ते करतात. तिथे कार्यक्रम संपतो आणि कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये या विषयातील पहिल्या सत्रातील हा शेवटचा प्रश्न आहे आणि इथे आपण थांबणार आहोत. आपणास परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. इथे तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही मला त्याबद्दल बोलू शकता, सांगू शकता आणि जर काहीच नसेल तर उगाच सांगू नका. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय पाहिलं तर आपण पाहिलं की एक मिनिट, मी जरा मला कॅमेरा चालू करतो. आपण हे पाहिलं की या सत्रामध्ये आपण S3, S4 सोबतच SEC स्किल एनहान्समेंट कोर्सच्या माध्यमातून एका विषयाचा अभ्यास करतोय आणि या पत्रिकेमध्ये किंवा या विषयामध्ये आपण कार्यक्रमाचं संयोजन कसं करावं, सूत्रसंचालन कसं करावं, कार्यक्रमाच्या अगोदर तयारी काय असते, कार्यक्रमाच्या नंतर तयारी काय असते किंवा कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं बातम्या कशा पेपरला द्यायच्या किंवा ते छापून येतील म्हणून कसा फॉलोअप घ्यायचा, या सगळ्या गोष्टींची थोडक्यात माहिती आपण इथे घेतलेली आहे. यावरती जे काही एका वाक्यात उत्तरे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील, तो दृष्टिकोन किंवा तो
अम, ते डोळ्यासमोर ठेवून आपण काही 35 प्रश्न इथे पाहिलेले आहेत. 21-22 हे शैक्षणिक वर्ष आहे. याच वर्षी तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि बदललेल्या अभ्यासक्रमाचं हे पहिलं सत्र आणि आता तुम्ही पहिल्या सत्राच्या परीक्षेला सामोरे जात आहात. माझ्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि चांगले मार्क्स या. पुढच्या सत्रामध्ये प्रत्यक्ष याच विषयाशी संबंधित म्हणजेच पुढचा टप्पा असेल तो आपण पुढल्या सत्रामध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.